चलिए शुरू करते हैं। अरे काय शुरू करते हैं. टीम इंडियाने काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही. इतका खरा परफॉर्मन्स, इतकी लाचार टीम इंडिया या पूर्ण सिरीजमध्ये दिसली नव्हती. जितका खरा परफॉर्मन्स, इतकी लाचार टीम इंडिया या फोर्थ टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दिसलेली आहे. काय होती ती बॉलिंग, काय होती ती बॉडी लँग्वेज आणि काय होती ती एनर्जी. एकही अशी पॉझिटिव्ह गोष्ट टीम इंडियाची काल दिसलेली नाही. एकही पॉझिटिव्ह गोष्ट. वॉशिंग्टन सुंदर सोडला तर एकही बॉलर असा वाटला नाही जो वर्ल्ड क्लास बॉलर आहे, जो विकेट काढू शकतो, एकही विकेट काढू शकतो असा एकही बॉलर काल दिसला नाही. कुठे होता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अंशुल कंबोज, रवींद्र जडेजा आणि कुठे होता कॅप्टन शुभमन गिल. कॅप्टन शुभमन गिलची कॅप्टन्सी ऑर्डिनरी होती, साधारण होती. म्हणजे सय्यारा मूवी बघितल्यानंतर या निब्बा निब्बींना जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख कालचा टीम इंडियाचा परफॉर्मन्स बघताना झालेला आहे. 135 ओव्हर झाले इंग्लंडवाले बॅटिंग करतात. 135 ओव्हर्स, 544, 544 रन्स त्यांनी केलेले आहेत आणि अजून 7च विकेट पडलेले आहेत. 3 विकेट पडायच्या बाकी आहेत. इंग्लंडकडे 186 रन्सची लीड झालेली आहे आणि 3 विकेट बाकी असल्यामुळे ती लीड वाढतच जाणार आहे. आता ही लीड कव्हर करून मॅच जिंकणं तर अशक्यच आहे. मॅच तर जिंकू शकत नाही, पण जर ड्रॉ करायची असेल, मॅच ड्रॉ करण्यासाठी सुद्धा एक काहीतरी जादूची कॅन्डी फिरवावी लागेल. भयंकर एफर्ट्स टाकावे लागणार आहे. टीम इंडियाकडून तर काही बोलण्यासारखंच नव्हतं काल, पण इंग्लंडचे जे बॅट्समन आहेत त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. बॅटिंग त्यांनी जबरदस्त केलेली आहे. जो रूट हा आजचा लिव्हिंग लेजंड आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूटच्या आसपासही आज कोणी नाही. काल जो रूटने आपले 150 रन्स कंप्लीट केले. 150 रन्सवर तो आउट झाला आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करण्याच्या लिस्टमध्ये तो आता सेकंड पोझिशनला आलेला आहे. सचिन तेंडुलकर नंतर तो आता सेकंड पोझिशनला आलेला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये इंडियाच्या अगेन्स्ट सगळ्यात जास्त शतक करणारा, सेंचुरीज करणारा आणि सगळ्यात जास्त रन्स करणारा सुद्धा प्लेअर जो रूट ठरलेला आहे. जो रूट नंतर ओलिपॉपने काल 50 कंप्लीट केली आणि त्यांचा कॅप्टन बेन स्टोक्सने सुद्धा 50 कंप्लीट केलेली आहे. तो 77 रन्सवर खेळत आहे. आता ही टेस्ट कोण वाचू शकेल आणि कोण टीम इंडियाकडून असा परफॉर्मन्स देईल की ऍटलीस्ट ती मॅच ड्रॉ तरी होईल.